मुंबईतला मराठी माणूस हद्दपार करण्याचा विडा ज्या अमित शहाने उचललेला आहे आणि मुंबई गौतम अडाणी सारख्या उद्योगपतींना विकण्याचा चंग ज्या अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी बांधलेला आहे, त्या अमित शहाच्या कंपनीचे एकनाथ शिंदे हे जोडेपुसे आहेत. शब्द मी खूप काळजीपूर्वक वापरतो, जोडेपुस. अमित शहानी ज्या प्रकारचं राजकारण मुंबईत सुरू केलेलं आहे, मुंबई मराठी माणसापासून तोडण्याचं, त्याचा निषेध करण्याची हिंमत एकनाथ शिंदेमध्ये आहे का? नसेल तर त्यांनी मराठी माणसाविषयी बोलू नये. मराठी माणसाला भ्रष्टाचाराच्या पैशातून विकत घेण्याचे प्रयत्न त्यांनी चालवलेले आहेत. हे तात्पुरतं आहे. त्यांचं इतिहासात नोंद होईल या माणसाची, काळ्या कुट्ट अक्षरात लिहिलं जाईल की मुंबई मराठी माणसापासून तोडण्याचं जे कारस्थान अमित शहाने सुरू केलं, तो अमित शहाच्या हातामध्ये कुऱ्हाड देण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं. अरे सोड रे. मोदींवर टीका करण्यात आली, मात्र शिंदेंनी स्तुती केली मोदींची, पण उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते पक्षप्रमुख नाहीत, ते गटप्रमुख आहेत असं शिंदेंनी. आम्ही आहोत ना गटप्रमुख. एका खुर्चीसाठी सगळं गमावलं, एका खुर्चीसाठी सगळं गमावलं नाही, काही गमावलेलं आम्ही काही. अरे कोण हा हे नेते? कोण? यांना उद्धव ठाकरेंनीच नेता केलं, तेवढं आमच्या आग्रहाने केलं. यांना काय बाळासाहेब ठाकरेंनी नेता नव्हता केला. बाळासाहेब ठाकरेंनी नेते केलेले जे मोजके लोक आहेत त्यातला मी आहे. मला माहिती आहे राजकारण काय ते. बाकी सगळ्यांना उद्धव साहेबांनी मोठ्या दिलानं, दयावान बुद्धीनं त्यांनी या सगळ्यांना नेता केलं. मग ते आज गटप्रमुख कसे? मग ते त्यांना विचारलं पाहिजे ना. तुमच्या हातामध्ये एवढी सत्ता दिली, तुम्हाला नगरविकास मंत्री केलं, राज्याचं इतर मंत्री केलं, मग गटप्रमुख कसे? तुमच्यासारखा एक रिक्षावाला, तुम्ही म्हणता ना मी रिक्षावाला, तुमच्यासारखा एक रिक्षावाला आज 5 लाख कोटीचा मालक झाला. तुमच्यासारखा एक रिक्षावाला एका वेळेला 50-50 कोटी रुपये उधळतो, निवडणुकींवर 100 कोटी उधळतो. हे उद्धव ठाकरेंमुळे शक्य आहे ना तुम्हाला. तुम्ही कोण होता याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे. सन्माननीय आनंद दिघे जे आहेत, धर्मवीर आनंद दिघे, त्यांचं एक मेमोरियल आहे, तिथे बसावं, त्यांनी शांतपणे दिवसभर बसावं, आत्मचिंतन करावं आणि मी काय होतो आणि मी आज कोणामुळे असा आहे या पदावर याचा विचार करावा.